सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मंगरुळपीर शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी विविध खेळ उपक्रम करून सावित्रींना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी तळ्यात मळ्यात एका मिनिटात फुगे फोडणे, लगोरी, वक्तृत्व कला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले। उपस्थित सर्व महिलांना गिफ्ट कुपन देऊन त्यांना लवकरच एक भेट देण्याचा मानस प्रेरणा समाजसेवी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला। या प्रसंगी सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात ज्ञानज्योती सावित्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अन्य महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणा फाउंडेशनच्या प्रेरणा इंगोले यांनी केले। महिलांसाठी विविध उपक्रम भविष्यातही करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला। पत्रकार अशोकराव यांनी मनोगत व्यक्त करत असताना सदर फुले उद्यानात सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी होतात व त्याप्रसंगी वृक्षारोपण केले जाते। वृक्ष लावणे, जगवणे ही काळाची गरज असून आपणही एक हक्काचं झाड लावावं आणि त्याला जगवावं असे सांगितले। इथे 3 वर्षापासून निशुल्क योग शिबिर सुद्धा चालू आहे। या शिबिराचा सर्व महिलांनी व पुरुषांनी आपल्या निरोगी जीवनासाठी लाभ घेण्याचे आवाहन करत प्रेरणा फाउंडेशनच्या उपक्रमाचेही कौतुक केले। कार्यक्रमासाठी जवळपास 500च्या वर महिलांची उपस्थिती लाभली। अनेक महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी पत्रकार बांधवांचा, मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा फाउंडेशनचे आशिष इंगोले, प्रदीप बुदे, रोशन इंगोले, मयूर फुके, गौरव इंगळे, हितेश बुंदे, संजय दुर्गे, राजू मोरे, प्रेरणा इंगोले, पुष्पा खंडारे, निकिता आंबडकर, उन्नती भगत, काजल यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे संचालन पत्रकार अशोक राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष इंगोले यांनी केले। तसेच सकाळी 6 वाजता फुले उद्यानातच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्था, महात्मा फुले पतंजली योग समितीच्या वतीनेही योग साधकांच्या वतीने आई सावित्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शहरातील सोनखासमध्ये अंबादास राऊत यांच्या घरासमोरील आई सावित्रीच्या स्मारकाजवळ सुद्धा परिसरातील सर्व भगिनींनी आई सावित्रीच्या स्मारकाची पूजा करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर।